ते सगळे सांडगे मी सोडून घेतले ते. आता बाहेर ऊन पडलंय, एक एक ताट नेऊन उन्हात ठेवते. हे काही अर्धा किलोचं एवढं सगळं सांडगं झालं बघा. हे बघा 2-3 दिवस असं ऊन देऊन सांडगं वाळवले तर सांडगं पांढरं शिपट पडते तर मग त्याचा काय उपयोग नाही. पांढरं पडलं का त्याला जाळी लागते. जाळी न लागू नये किंवा आपलं सांडगं पांढरं पडू नये त्यासाठी एकच काळजी घ्यायची की बाबा आपण लई त्याला पाणी लावायचं नाही. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा अशी लई झंझट आहे किंवा तुमच्याकडे आता टाईमच नाही, असं कवा सांडगं घालत बसावं, तुम्हाला भरपूर काम आहे, तर तुम्ही काय करा माहीत आहे का, उन्हाळा आला का हे वाळवण करायचं म्हणलं ही कसं होईल काय नाही हो का, असं साध्या आणि सोप्या पद्धतीनं हाय माझं ही करणं. ही बघा तुम्ही पण असंच करा. आम्ही मात्र असं जुन्या पद्धतीनं पारंपरिक असं जुनं सांडगं आम्ही करतो. प्रत्येक वर्षी असंच करतो. ही अर्धा किलो मटकीची डाळ आहे. आता ही डाळ आपण विकत दुकानातनं आणली. दुकानातनं डाळ आणली का ह्याला पावडर लावलेली असते. मग आता हे घालायचं डाळीचं आपल्याला सांडगं. तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, ही डाळ जरा सुती चिरगुटानं पुसून घेऊया का. हे कॉटनचं कापड असं पाण्यात घालायचं आणि गच्च पिळून घ्यायचं. असं गच्च पिळायचं. असं कोरडं करायचं. त्याच्या खाली एक असं ताट घ्यायचं. हे कापड असं ताटात टाकायचं आणि ही डाळ वतायची अशी. आणि ही डाळ अशी पुसून घ्यायची. कारण ही जी पावडर सगळी कपड्याला लागते, वल्ल्या कपड्याला, म्हणून वल्ल्या कापडात घातले म्हणल्यावर डाळ थोडी वल्लीच होती. आता जी सगळी डाळ अशी काढून घ्यायची. सुती कापड घेतले, डाळ पुसलेली अशी, पंखा चालू केला आहे, पंख्याखाली एक 15-20 मिनटं टाकून घेते अशी. बरे डाळ घेतली आहे. अर्धा किलो डाळीला, मटकीच्या डाळीला एवढी हरभऱ्याची डाळ एवढीच टाकते बास. ही बी डाळ पुसून घेते. तर कडनं वाळू घालते. डाळ वाळायला ठेवली होती, चांगली वाळली. आता बारीक करून घेऊया आपण हे सगळं. आता आमच्याकडं 2 डाळी टाकूनच सांडगं करतो आम्ही. अशा हरभऱ्याची पण डाळ लई टाकायची नाही. मटकीची भरपूर असते, हरभऱ्याची थोडी टाकायची. आता ह्याला लागणारं साहित्य दाखवा. ही जिरी आहे ती, ही थोडं धनं घेतले, तर ही हळद आहे, ही एवढा 4-5 गड्डे लसूण सोलून घेतला आहे, आणि ही तांबडी चटणी. ही धनं डाळीतच टाकून घेते. डाळ बारीक करताना बारीक होतं. आता ही जिरी पण ह्यातच टाकून घेते. सगळं असं मिसळून मिक्सरला बारीक करते. आता काय आम्ही गिरणीला जाणार नाही, घरी मिक्सरवरच बारीक करून सांडगे करणार आहे. तो काही भांडा आहे, जेवढं पाहिजे तेवढं टाकून घेते ह्यात वाटायला. हां, एवढंच लई टाकायचं नाही, वाटत नाही. एवढंच टाकून मी बारीक करून घेते. लई बारीक काढल्यावर, लई जर बारीक ही डाळ जर काढली तर ती सांडगा असा चिटकून होतो आणि भाजीत शिजला जात नाही. असं रवाळ जर काढलं तर सांडगा आतनं पोकार राहून खायलासुद्धा कुरकुरीत होतो, छान लागतो. म्हणून त्यासाठी असं ही रवाळ बारीक करायचं. मोठं लई मोठं ठेवायचं नाही आणि लई बारके करायचं, असं मध्यम गऱ्यासारखं करायची डाळ, म्हणजे सांडगा चांगला येतो. जिरी धनं टाकल्यामुळं खमंग वास सुटला ह्या पिठाचा. अशी तुम्ही पण अशीच करून घ्या. मिक्सरला होती डाळ बारीक. लसूण खलबत्यात काढून घेते. मिक्सरच्या भांड्यात न घालता खलबत्यात काढते. चमच्याभर हळद टाकते, चवीपुरतं मीठ टाकते. ही लाल तिखट आहे, मला जसं पाहिजे तसं तुम्ही तिखट टाका.
ही लसूण खलबत्त्यात कांडून घेतला असा मी ओबड-धोबड, चांगला लागतो खायला. ही लसूण टाकून घेते असं. लसूण टाकण्याचं कारण म्हणजे आता आपल्याला एखाद्या वेळेस लय घाई गडबड असेल, आपल्याला टाईमच नाही आता टाकायला, भाजीत लसूण टाकायला टाईम नाही, तर म्हणून ही आपण सांडगं करताना का नाही असा लसूण टाकला तर ह्या लसणाची चव त्या भाजीत उतरते. परत गडबडीने एखाद्या वेळेस नाही टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं ह्याचा एकजीव करून घे. हे सगळं टाकून असं चांगलं एकजीव करून घ्यायचा, म्हणजे मीठ चटणी चांगली लागते. थोडं 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 पाणी ओतून मळून घेते. एकदाच पाणी ओतू नका, थोडं 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 पाण्यानं मळून घ्या. एकदाच पाणी वतचाल तर पातळ होऊन जाईल. ते लागेल तसं थोडं 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 ओतायचं. करायच्या अगोदर वाटतं, सांडगं करायच्या अगोदर हे कसं होईल काय होईल, आपल्याला म्हणजे असं भ्या वाटल्यासारखं वाटतं, कसं होईल, चांगलं होईल का ना होईल. काय नाही, प्रमाण बरोबर घ्यायचं, काय सुद्धा होत नाही. आमच्या गावाकडची अशी पद्धत आहे. हे असं साधं आणि सोप्या पद्धतीने आम्ही सांडगं करतो. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्यात कोथिंबीर टाका, कोणी ह्यात मेथीची भाजीसुद्धा टाकते. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही सांडगं करा. आम्ही मात्र असं जुन्या पद्धतीनं पारंपरिक असं जुनं सांडगं आम्ही करतो. प्रत्येक वर्षी असंच करतो. उन्हाळा आला का ही वाटतंच बायाशीनला की बाबा हे उन्हाळा आला का हे वाळवण करायचं म्हणलं, ही कसं होईल काय होईल काय नाही हो का. असं साध्या आणि सोप्या पद्धतीनं हाय माझं ही करणं. ही बघा तुम्ही पण असंच करा. हे का अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतले. लय पातळ नाही लय घट नाही, असं मध्यम पीठ मळून घ्यायचं. तुमचं जर सांडगं चुकत असतील किंवा पांढरं होत असतील, तुमच्याकडनं जर सांडगं केलेलं जर कालवणात टाकल्यावर इरगळत असलं किंवा काय तुमच्याकडून जर जी चुकत असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आज मी तुम्हाला सगळी माहिती बरोबर सांगणार आहे, त्यामुळं तुमचा सांडगा कधीसुद्धा चुकणार नाही आणि बराबर होईल. ही 2 तास मी पीठ भिजायला ठेवणार. 2 तास झालं पीठ भिजायला ठेवलं होतं. हाडकलंय, जरा पाणी लावून याला मळून घेते. हाडकलंय पाक. ही ताट घेतलं आहे मी. वाळवण म्हणजे असा प्रकार आहे, एक उन्हात जाऊन घालायचं वाळवण सगळं. पण सांडगं म्हणजे असं आहे तर सावलीत बसून तुम्ही असं ताटात सोडा आणि ताट नेऊन उन्हात ठेवा तरी वाळतंय. ते हो का तेल ती काय लावलं नाही, असंच मी सांडगं सोडून जाऊ तिथं. मला असं बारीक सोडायचं सांडगं. काय नाही, असं उघड नुसतं हातात घे, साधं आणि सोपं असं सांडगं. लय ह्याला काय आटाचं नाही, असं सोडायचं. ते बी सांडगं करा, लय पाण्याचा हात लावायचा, तेवढी काळजी घ्यायची. लय पाण्याचा हात लावायचा नाही, लय लय लावलं सांडगं पांढरं शिपट पडते, तर मग त्याचा काय उपयोग नाही. पांढरं पडलं का त्याला जाळी लागते. जाळी न लागू नये किंवा आपलं सांडगं पांढरं पडू नये त्यासाठी एकच काळजी घ्यायची की बाबा आपण लय त्याला पाणी लावायचं नाही. कारण ही सांडगं काय आता उन्हाळ्यात केलं आहे म्हणून काय आपण उन्हाळ्यात खातो होय हो. ही सांडगा पावसाळ्यात सुद्धा छान लागतो. आंब्याच्या दिवसात इथनं तर आंब्याचा सीझन चालू होतो. जर रस केला, रस चपाती आणि त्याच्यासोबत ही सांडग्याचं कालवण करायचं, खायला लय मस्त लागते. म्हणून सांडगा चांगला टिकून राहावा त्यासाठी फक्त पाणी लावायचं नाही लय, एवढी काळजी घ्यायची. तुम्हाला खास दावण्यासाठी मी हे असं सांडगं करते. ते सगळे सांडगे मी सोडून घेतले. ते आता बाहेर ऊन पडलं आहे, एक एक ताट नेऊन उन्हात ठेवते. हे काही अर्धा किलो ते एवढं सगळं सांडगं झालं बघा. हे का असं बाहेर ऊन पडलं आहे, तुम्ही बघा तुम्हाला दिसतंयच ऊन. हे असं मी सगळं हे ताटं आणून उन्हात ठेवले ती बाहेर. ह्याला मुंग्या लागू नये म्हणून मी असा ही खडू वल्ला आहे कडनी. हे सगळं असं उन्हात चांगलं वाळतंय. आता हे बघा 2-3 दिवस असं ऊन देऊन सांडगं वाळवले. तर 3 दिवस ऊन दिले. 3 दिवस ऊन दिल्यावर ह्याला काहीच होत नाही, सांडग्याला जाळी लागत नाही
काय नाही. वर्षभर खायासाठीही टिकून राहते ते सांडगं. 2-3 दिवस उन्हात वाळायला घाला, चांगलं वाळवा, वाळवण्याची काळजी घ्या. सांडगं चांगलं वाळवचाल तेवढं वर्षभर टिकून राहते. नाही जर वाळू घातलं तर ती खराब होते सांडगं. आमची जुनी पारंपरिक जुनी पद्धत आहे, आम्ही असं सांडगं करतो. तुम्हाला जर आमची सांडगे करण्याची पद्धत आवडली तर तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि सांडगं कसं झालं तर ती कमेंटमधनं सांगा.